गुड मॉर्निंग. सईचा ब्रेकफास्ट झालेला आहे रेडी. आता मी बनवणार आहे टिफिन. शनिवार आणि मस्तपैकी सईसाठी बनवलेलं आहे सँडविच. आणि हे सँडविच आज मी काही गॅसवरती नाही बनवणार, तर कसं बनवते ते पण पहा. आणि इथं घेतलेला आहे मी चीज. मस्त चीज टाकून बनवायचं आहे सेजूला. हे तयारी करू लागते शेजू. आणि याच्यात बनवायचं आहे आपल्याला मस्तपैकी सँडविच. तर चला सेजू करते आज हेल्प. उल्टा हो गया, उल्टा सीधा करो. देखो हेल्प कैसे करनी, उल्टी बोल. सगळं काम तुलाच करायचे परत. आता सध्याला करू दे मला, पटकन उरकायचं. आणि ह्यांना बनवायचं आहे स्कूलसाठी टिफिन. आणि त्यासाठी रेडी करायचे, कारण रोज रोज तर काय असं बनवत नाही. कधीतरी आपण बाहेरचं खाण्यापेक्षा बरं आहे घरचं तयार केलेलं. तर इथं मस्तपैकी आपण बनवत आहोत. तरी इथं राहिलेलं आहे आपलं ब्रेडला चीज लावायचं. तर चीज पण लावून घेतलं. आणि त्याच्यानंतर मी लावून घेतलेला आहे सॉस. आणि खाली पण सॉस लावायचं, लक्षात नाही राहिलं तर वर चीज लावून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला इथं सेट करून घ्यायचं आहे याच्यामध्ये असं. तर पाहू शकताय इथं जे कोणी ऑइल फ्री खात असेल, ज्याला कोणाला तेल आवडत नसेल, तेलकट वगैरे, तर ते असं बनवू शकता तुम्ही इथं. मला मस्त रेडी झालेले आहेत आपले सँडविच बिना ऑइल फ्री. तर चला आता आपण सर्व करूया. उरलेले बनवून ठेवले आहेत. वेलकम टू माय चैनल. तो आज मैं आपको बताऊंगी सैंडविच कैसे बनाते हैं. तो पहले मैं थोड़ी मम्मी की भी हेल्प लूँगी, क्योंकि वो गैस वैस का मुझे नहीं आता. ओके, तो पहले है हमने आलू मैश कर लिए हैं और हमें दीजिए ब्रेड. हम इसके अंदर आलू पहले भरेंगे, बहुत मज़ा आएगी. और फ्रेंड्स ये दीदी भी आ गई छुप छुप के सब कुछ खाने के लिए. मेरा है, मैं ना खाऊंगी, स्कूल में लेकर जाए. मजे आएंगे. मम्मा दूसरा वाला मैं कर दूंगा. तू बनाएगी, हेल्प करेगी मम्मा को. ये देखो ऐसे लगाना है एकदम अच्छे से स्प्रेड करना है. और अभी इसके ऊपर हम लगाएंगे चीज. ऐसा ही बेटा चीज का ले लेना. मैं डालूं. असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर मस्त सँडविच आपल्याला रेडी झालेलं आहे. कसं वाटलं हा सँडविचचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा. आणि लवकरात लवकर आपल्या चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. श्री श्री तू हाताने खायला लागला तू. गुड बॉय झाला तू. असं खातोय. एवढा हुशार झाला का तू. तरी तोंडातलं खायचं असतं, आधी बाहेर काढतं सगळं. किती गुड बॉय झालं. तुम्ही म्हणाल आज काय चाललं आहे घरामध्ये, तर थांबा काही नाही. हे सईचं बेड आहे. आणि हे बेड आणलेलं आहे तिच्या पप्पाने सईसाठी एकदम सरप्राईज आहे. तर 2 ते 3 दिवस झाले आपल्या घरात हे बेड येऊन पडलेलं. पण हे माहीत नव्हतं की काय आहे याच्यामध्ये. सई आणि सईजूला ह्यांनी मला तर सांगितलं होतं. तर हे आहे सईचं बंक बेड. म्हणजे एक खाली आणि वरती असं दोन्ही मिळून दोघींना झोपायला येईल असे 2 बेड आहेत, जे लहान मुलांसाठी असतात. तर जिथं कमी जागा वगैरे असते तिथं असे हे बेड वगैरे घेता येतात. हे बेड आहे. तुला नाही येते, तुझ्यासाठी नाही, तयार करण्यासाठी आलेले आहेत ते दादा. आणि ते तयार करत आहेत. आणि चालली आहे. अरे तोंड फुटन तुझं, इकडे ये चल. कारपेंटर आपल्या इकडे बसले राजस्थानी. हा 5 वाजेपर्यंत होईल का रेडी. हा अरे बरोबर झाले. त्याला आहे ना ते कुठली नवीन गोष्ट टाकली का ते 5 ते 10 मिनिटं त्याला लगेच फेकून देतो. खिळे घालायचं तोंडाचं.
फॅन नाही लावता यायचा ना परत, मग वरती जाईल आणि ती ऐकणार पण नाही. सीची तर पण एकदम ओके येते एवढी जागा. नाही एवढं ठीक आहे. मला वाटलं तेवढं बाहेर आलं तर ना, मला असं वाटलं एवढं तर ठीकच आहे. फॅन पण बरोबर आहे. त्यांनी एकदम परफेक्ट कट करून दिलंय. ते दुसरे पाहिलेले असेच होते एवढेच आहे की नाही, त्याला ड्रायव्हर नव्हता खाली. ओके ओके एक नंबर टकाटक झाली. जास्त हाईट नाहीये म्हणजे नाही एवढी नाही हाईट वाटत ना असं. तर सईची खूप दिवसापासूनची इच्छा होती की बंक बेड पाहिजे, तर फायनल त्यांचं बंक बेड आलेलं आहे. आणि हे बघा खाली ड्रावर पण आहे. आणि कसं वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा हे बंक बेड. तर ते मस्त सगळं तयारी वगैरे करून ते फोटो वगैरे काढून घेऊन जातात, कारण त्यांना ते दाखवायचं असतं ना, त्याच्यामुळे कसं रेडी वगैरे केलेलं आहे. ते मस्त आपलं झालेलं आहे बंक बेड रेडी. तसं इन्स्टिट्यूट स्कूलमधून आल्यानंतर पाहूया त्यांची काय रिॲक्शन आहे. तर असे तुमच्या मुलांना पण आवडत असेल तर बंक बेड मागवा, खूप छान आहे. आणि ह्याची क्वालिटी वगैरे पण खूप छान आहे. ह्याचे जे लाकूड आहे ते पण एकदम मस्त आहे, निबार आहे. खूप दिवसाची 10 वर्षाची गॅरंटी आहे. ती इथं फोटो वगैरे काढतात पाहू शकताय. आता फक्त त्याच्यावर गाद्या वगैरे आणायचं आहे आपल्याला, ते पण 1-2 दिवसात येतीलच. आणि हे पहा त्याचा कचरा पण खूप जास्त पडलेला, आता तो पण आपण बाहेर काढून घर पूर्ण स्वच्छ करणार आहे. काय चाललंय पिल्लूच? होय सगळ्यात पहिल्यांदा पिल्या बसला तो. ही पण फ्रेम पण ह्याला मॅचिंग झाली बघा ना. हा एकदम मस्त. या श्री त्याला थोडा आवर. ह्याचं काय करता आता घ्या त्याला काय मस्त खेळन तो. श्री चला. हा हा आणि उभं राहिल्या तोंडावर खाली पडल्यावर तिथं पट्टी मारल्यावर. चल 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 ये. हा खाली पट्टी मारून पॅक केल्यावर ठीक आहे बाबा. काय माझ्या बाबूला जेलमध्ये बंद करता काय? आई बाबू बाबू किती मध्ये पडलंय बघितलं का यायचं. चल इकडे ये. चल पडन डोक्यात बॉक्स तुझ्या. सगळी सफाई वगैरे झाली हितालची. आता हितालचं नेलं आहे सगळं. तर कसा वाटतं हा बेड कमेंटमध्ये नक्की सांगा. सईंसीच्या स्कूलमधून येतीलच. 4:30 वाजलेत आणि त्यांची पण रिॲक्शन पाहू का आहे काय नाही. आज दिवसभर गेला ह्याच्यामध्येच काम करण्यात. आणि हे बघा इथं कसं लपून बसते. काय चाललंय? हे आरोच्या बॉक्सला खेळत बसलाय. श्री फायनली सईशीचं बेड तयार झालं आहे. तर पाहू शकताय आणून ठेवलं तर 2 दिवस झालं. आणि सईशी त्याला माहीत नव्हतं की हे त्यांचं बेड आहे, कारण त्याच्यावरती
बंक बेडचं चित्र नव्हतं, त्या सिंगल बेडचं चित्र होतं. आणि आम्ही सांगितलं की बेडरूममध्ये बेड आणलेला आहे, पण नाही. तर पाहू शकता इथं हे बेड आणलेलं आहे. त्या दोघींना माहीत नव्हतं आणि त्या स्कूलमधून आत्ता येणार आहेत. तर त्यांची रिॲक्शन वगैरे का 5:15 झालेल्या, 5:30 होत आल्या. ते येतील स्कूलमधून. पाहूयात खाली आल्यात का नाही. खाली पण नाही आलं, आता 5 मिनिटात जस्ट आलेले आहे, गाडी काय आलेली आहे. आता पाहूयात. ह्यांना म्हटलं तुम्ही पण सांगू नका सैशजीला, आणि ते म्हटलं नाही सांगत. आता पाहूयात काय होतंय दोघी जणींचं, कारण त्यांना बिलकुल व्हायचं. दोघी जणींची खूप जास्त इच्छा होती की आम्हाला पण बंक बेड पाहिजे म्हणून. आणि आज उतरत आहेत गाडीतून खाली. कसं वाटतंय? किसको थँक्यू? पप्पाला म्हण ना मग. कस काय? अरे खाली पण वरच जाऊन बसलात. सजी तू खाली झोप. हा उभा राहू नको, फॅन आहे तर ठीक आहे, आराम से. नाही बंदच कर.